ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग येथे तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेलं होतं। या रॅलीचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बसवराज धरणे, तालुकाध्यक्ष रंजनाताई विलास राठोड यांच्या नेतृत्वात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जलाया है तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा तेरे खेत। ऑपरेशन सिंदूर नंतर जे आहे तिरंगी रॅलीला सुरुवात झालेली आहे। नवदुर्ग मध्ये जे आहे अतिशय जल्लोष या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळते। काय संदेश देणार आहात? लोकांना संदेश हे देणार आहे की आपले भारताचे सैनिक हे कमजोर नाहीत, कारण का आपल्या पहलगाम हल्ला झाल्यानंतर आपल्या महिलाचा सिंदूर पासण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण जे प्रयत्न पासून तर सिंदूर ही त्यांनी जवानांनी सक्सेस करून दाखवलेला आहे की पाकिस्तानला जिंकून दाखवलेला आहे। आणि एवढंच नाही तर पीयूके घेऊन राहणार अजून बी पुढे पीयूके हे सिद्ध करून भारतामध्येच घेणार आम्ही, हे आमचं सिद्ध वाक्य आहे। अशा पद्धतीने जे आहे जल्लोष आणि उत्साह या ठिकाणी सैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे। काय संदेश द्याल? संपूर्ण जगाला आपल्या भारताची ताकद आणि भारताची खरी शक्ती कळालेली आहे। आजच्या या रॅलीच्या माध्यमातून आम्ही त्या हजारो सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतोय, त्यांचा सन्मान करण्यासाठी ही रॅली आहे। आणि आज नवदुर्ग शहरामध्ये एवढी भव्य रॅली निघालेली आहे। भारतीय जवानांनी जे कार्य केलेलं आहे ते आजपर्यंत जगात कोणीच करू दाखवलं शक्यच नव्हतं। त्यामुळे या जवानांच्या सन्मानार्थ आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत हे नवदुर्गकर जवानांच्या प्रति कायमस्वरूपी आदर या ठिकाणी राखून ठेवत जे आहे संदेश देताना पाहायला मिळत आहे।